बोरगाव फाटा भाग 10वा। मंगेशला कळून चुकले होते की तो बोरगाव फाट्यावर पोहोचला आहे। टेम्पो त्याच्या बाजूला होता आणि रांजण त्याच्या समोर, म्हणजे तो रामभाऊच्या ढाब्यासमोर उभा होता। पण दाट पसरलेल्या धुक्यांमुळे काहीच दिसेनासे झाले होते। तोच आजूबाजूच्या परिसरात काहीशी चुळबुळ झाली आणि अचानक बाजूच्या झाडावरून पंख फडफडत वटवाघळे उडाली। आकाशात एक टिटवी भयंकर आवाजात ओरडायला लागली। टिटवीच्या ओरडण्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली आल्यासारखं वाटत होता। इतक्या वेळ स्मशान शांतता असलेल्या जंगलात आता कोलाहल माजला होता। आकाशात घिरट्या मारणारी टिटवी आपल्यासोबत अशुभ घटनेचा संकेत घेऊन आली होती। त्या टिटवीचे ओरडणे मंगेशच्या हृदयात भीती निर्माण करून गेले होते। भीतीने त्याचा जीव अर्धा झाला होता। तोच दाट धुक्यातून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला। टिटवीने ओरडणे बंद केले आणि त्या धुक्यातून गायब झाल्या। मंगेश पटकन टेम्पोच्या मागे लपला आणि त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले। दाट धुके आता विखुरायला लागले होते। विखुरलेल्या धुक्यातून दिव्याचा लुकलुकीत प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचत होता आणि क्षणातच रामभाऊचा टुमदार व भयानक ढाबा त्याच्या दृष्टीस पडला आणि तो पायापासून डोक्यापर्यंत पार हादरून गेला। रामभाऊचा ढाबा आज इतक्या दिवसांनी कोणाच्या तरी नजरेस पडला असेल। ढाब्यातून माणसांचा बोलण्याचा आवाज अजूनही येतच होता। धुके सरकून ढाबा अगदी स्पष्ट दिसत होता। ढाब्यात पुन्हा तेच लोक होते। टेम्पोवाला, 2 बुलेटस्वार, रामभाऊ आणि तो मुलगा त्यांच्यासोबत मिळून मिसळून गप्पा मारत होता। मंगेशच्या डोळ्यासमोर त्या रात्री घडलेला प्रसंग येत होता। ढाब्यात तेच लोक आणि अगदी तेच बोलणे। ढाब्यासमोर टेम्पोच्या समोर खाटखाट आवाज करणारा रांजण, ते उंच वडाचे झाड आणि गाड्यांचा क्रम। त्याने पटकन बाजूला पाहिले। टेम्पोच्या बाजूला बुलेटच्या बाजूला रामभाऊची फटफटी आणि फटफटीच्या बाजूला काळी ॲव्हेंजर बंटीची। गाड्यांचा क्रमही अगदी तोच। क्षणात मंगेश जागच्या जागी थरथर कापायला लागला। खाट तो रंजन पुन्हा वाजायला लागला आणि त्या मुलाने मागे वळून पाहिले। बंटी? मंगेश आश्चर्याने बोलला। याचा अर्थ त्या रात्री ढाब्यात मेलेला तो नवीन मुलगा बंटी होता। पण बंटीचे भूत वापस का आले? ढाब्यात पुन्हा एकदा भूतांची जत्रा जमली होती, मेजवानीसाठी, प्रवाशांच्या आणि ग्राहकांच्या प्रतीक्षेत। आणि यावेळेस ग्राहक तो स्वतः होता। पण मुक्ती मिळूनही सर्व भूत वापस कसे काय आले? तो विचार करत होता। मुर्दे कधी विसरत नाहीत, ते सूड घेण्यासाठी वापस येतात, हे तर त्याने ऐकलेच होते। पण त्याला प्रसिद्ध भयकथा लेखक डॉक्टर विदूषक रानडे यांची भयकथा मुक्तीनंतरचा सूड आठवली, ज्यात ते पुस्तकात सांगतात की होम हवन पूजापाठ करून पळवलेल्या सर्वच भूतांना मुक्ती मिळत नाही। त्यातील काही भूत काही दिवस शांत असतात, ते स्वतःचे अस्तित्व दाखवून देत नाहीत। मांत्रिकच्या भीतीने ते मुक्ती मिळण्याचे दाखवतात, पण याच जगात असतात आणि सर्व वातावरण ठीक झाल्यानंतर संधी साधून पुन्हा उपद्रव्य माजून आपला सूड घेतात। काय बंटीही आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तर आले नाही ना? जर हे खरं असेल तर तो मला सोडणार नाही, तो घाबरून स्वतःशीच बोलला। त्या रात्रीचे एक निर्दयी रहस्य मंगेशने सर्वांपासून लपवले होते। त्याने डोळे बंद केले आणि देवाची प्रार्थना केली। देवा, प्लीज वाचव, वाचलो तर तुला 21 मोदकांचा भोग चढवीन। प्रार्थना करताच त्याला चारही बाजूनी जोरजोराचा हसण्याचा आवाज आला आणि जेव्हा त्याने डोळे उघडून पाहिले तर तेव्हा तुटके फुटके तोंड आणि चेंगरलेले शरीर असलेले एक भूत त्यांच्या समोर बसला होता। मंगेशने आजूबाजूला पाहिले आणि चारू बाजूंनी चेंगरलेले शरीर असणारी भूतं होती, जी लोंबते जबडे घेऊन भयानकपणे कर्कश आवाजात हसत होती। आणि मंगेश स्वतः एका खुर्चीवर चक्क रामभाऊच्या ढाब्यात बसला होता। ढाब्यात रक्ताचा सडा पडला होता। सर्वत्र काचांचे तुकडे पसरले होते। जवळच्या एका टेबलाखाली रक्ताने भिजलेले एक कपड्यासारखे शिवलेले फाटके पोते पडले होते। खूप भयानक दृश्य होते। असं वाटत होते की आत्ताच येथे एखादा मोठा नरसंहार झाला आहे। सर्व भूतांकडे कपडे फाटलेले आणि मळके होते। त्यांच्या अंगावरच्या जखमा हळूहळू भरून येत होत्या। त्यांच्यासमोर बसलेले भूतांचे तोंड ओळखणे देखील मुश्किल होते। ते भूत कोणाचे आहे आणि असे एकटे शांत का बसले आहे हे त्याला समजत नव्हते। खूपच अजब गोष्ट होती की त्याच्या हातात एक रेल्वे इंजिनचे खेळणे होते आणि तो त्या खेळण्याकडे खूप निरखून पाहत होता। काय माहीत त्याला काय दिसत होते? मंगेशची नजर त्याच्या हातातल्या घड्याळावर पडली। त्याच्या हातात एक काच फुटलेले घड्याळ होते, ज्याचा काटा एका जागेवर फडफडत होता। ते घड्याळ पाहून तो पटकन ओरडला, बंटी, तू? तसे त्याने मंगेशकडे पाहिले। तो बंटीच होता। 25-26 वर्षाचा तरुणाचे तुटके फुटके तोंड आणि चेंगरलेले शरीर खरंच खूप किसळवाणे होते। सडलेल्या मांसाचा वास नाकातले केस जाळणारा होता। सडलेल्या मांसावर ताव मारण्यासाठी आलेल्या माश्या त्याच्या तोंडावर घोंगत होत्या। मंगेशला भूताने घेरले होते। यावेळी त्याला धाब्यातून पळून जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता। तो पूर्ण थंडगार पडला होता। न कोणता विचार, न कोणती हालचाल, फक्त एका मुक्या प्राण्याप्रमाणे तो समोर पाहत होता
साधी हालचाल करण्याची ताकदही तो हरवून बसला होता. म्हाताड्या, चहा. बंटीचे भूत रागात ओरडले. चहा आणायला सांगताच एक लाल फाटक्या धोतरवाला भूत लगबगीने लंगडत लंगडत स्वयंपाकघराच्या कट्ट्याकडे गेले. तो नक्कीच रामभाऊ होता. त्याचे मळकट ठेगळे लावलेले धोतर रक्ताने भिजले होते. मंगेशला कळून चुकले होते की आता मरण जवळ आले आहे व ते पक्के आहे. चहा पिताच तो झपाटलेला ट्रक आपला जीव घ्यायला येईल. तो खुर्चीवरून उठला आणि बाजूला बसलेल्या भूतांना ढकलून तो बंटीच्या पायावर जाऊन पडला. पण त्याचे पाय होतेच कुठे? एक तळपाय गायब तर दुसऱ्याचा पाय तुटलेला. पायाला फक्त टाचाच शिल्लक होत्या. पायाचे छाले निघाले होते आणि त्यातून काळे रक्त वाहत होते. मंगेश त्याच्या किसळवाण्या टाचांना पकडून माफी मागू लागला. बंटी, प्लीज माफ कर. मी मुद्दाम नाही केलं. मी घाबरलो होतो. प्लीज मला सोडून दे. मी तुझ्या पाया पडतो. त्याच्या शरीराची येणारी दुर्गंध मंगेशला सहन होत नव्हती. तरीही तो कळवळून रडत त्याच्या टाचांना पकडून माफी मागत होता. बंटी, प्लीज माफ कर मला. आणि सर्व भूतं त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसत होती. माफी? आपले बोलणे अर्धवट सोडून स्वयंपाकाच्या टेबलाकडे उभ्या असलेल्या रामभाऊने पटकन एका चहाचा ग्लास चहा पिऊन रिकामी केला. तुला मिळणारच नाही. त्याने श्वास सोडत बोलणे पूर्ण केले. तो मंगेशच्या मृत्यूसाठी खूप उतावीळ झाला होता. तो लगेच सर्वांसाठी चहा घेऊन आला. चहा देताच बुलेट स्वारांनी एका घोटात चहा संपवला. रामभाऊने आपल्या सडक्या व चेंगरलेल्या हाताने मंगेश समोर चहाचा ग्लास ठेवला. तो बंटीकडे वळला आणि मन नसतानाही बळजबरीने बंटी समोर झुकून म्हणाला, मालक, चहा. माफ केलं. बंटीने असं म्हणताच सर्व भूत शांत झाली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद क्षणात नाहीसा झाला. त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे निराशा दिसत होती. काहीही करून त्यांना मंगेशचा बळी पाहिजे होता. जे त्यांच्यासोबत घडलं होतं ते मंगेशसोबतही घडलं पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण आपल्या मालकासमोर तोंड उघडून बोलण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. आपल्या नव्या मालकाच्या मृत्यूचा जबाबदार नसूनही मालक मंगेशला माफ करतील असा विचारही त्यानं केले नव्हता. थँक्यू सो मच बंटी. मी निघतो आता. मंगेश गडबडीत तेथून निघण्यास सुटला. तोच रामभाऊच्या भूताने त्याला पकडले. तसे टेम्पोवाल्याचं भूत मध्ये पडले. ऐकलं नाही म्हाताऱ्या? मालक काय म्हणतील? सोड त्याला. टेम्पोवाल्याचे भूत रामभाऊच्या भूताला म्हणाले. पण रामभाऊ मंगेशला सोडायला तयार नव्हता. मालक, याला नाही मारलं तर तुम्हाला मुक्ती कशी मिळेल? रामभाऊ बंटीला समजावत म्हणाला. सोडा रामभाऊ, तुम्ही विसरला वाटतं. आपण गुलाम आहोत तेव्हा मालकांची आज्ञा पाळली पाहिजे. टेम्पोला रामभाऊला म्हणाला. आणि तू विसरलास वाटतं. याच्या मृत्यूशिवाय मालकांना मुक्ती मिळणार नाही. कारण याची मृत्यूच मालकाची शेवटची इच्छा आहे. आणि मालकांना मुक्ती मिळाली नाही तर आपण गुलामीतून मुक्त होणार नाहीत. रामभाऊ टेम्पोवाल्याला म्हणाला. तसा टेम्पोवाला काही वेळ शांत बसला. पण तरीही तो मंगेशच्या सुटकेसाठी धडपडत होता. रामभाऊमध्ये आणि टेम्पोवाल्यात चांगली बाचाबाची सुरू झाली. ते थांबायचे नावच घेत नव्हते. श्श्श. बंटीने इशारा करताच दोघेही शांत बसले. तू जाऊ शकतोस मंगेश, बंटी मंगेशला म्हणाला. असे म्हणताच रामभाऊने रागात त्याला सोडले. येतो बंटी. असं म्हणताच तो तिथून पळणार तोच बंटी म्हणाला, पण चहा पिऊन जा. आणि रामभाऊ खुश झाला व सर्वांनी मिळून मंगेशला पकडले. आता टेम्पोला त्याची मदत करू शकत नव्हता, कारण त्याच्या मालकाने त्याला जिवंत सोडण्यास मनाई केली होती. बंटीने माल हलवून रामभाऊला इशारा केला. तसे सर्व भूतांनी मंगेशला उचलून टेबलावर आदळले आणि त्याचे हातपाय पकडून ठेवले. मंगेश ओरडत होता. स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होता. मंगेश आपल्या जीवाची भीक मागत होता. पण सर्व व्यर्थ होते. ते सर्व मंगेशच्या लाचारीवर हसत होते. पण बंटी सर्वांपासून दूर एकटेपणाने चहाचा पेला पाहत होता. तो थंडीत त्या पेल्यातून निघणारा चहाचा वाफ न्याहाळत होता. देव जाणे त्याच्या मनात कोणता विचार आला आणि अचानकपणे त्याने हातातला चहाचा पेला दूर फेकून दिला आणि तो स्वयंपाकाच्या टेबलाकडे वळला. तसे सर्व भूतं शांत झाली. बंटीच्या मनात काय चालू आहे हे कोणालाच समजेनासे झाले होते. मंगेशला थोडासा दिलासा मिळाला. त्याला वाटले की आता बंटीला त्याच्यावर दया आली असेल. सर्व भूत नाराज होऊन बंटीकडे पाहत होते. तो टेबलाखाली काहीतरी शोधत होता. थोड्याच वेळात तो आपल्या हातात नरसाळे व गरम चहाची किटली घेऊन आला आणि सर्व भूतांच्या चेहऱ्यावर पुन्हा क्रूर हास्य उमटले. त्यांची सुटका आता जवळ होती. मंगेश आपली मान वाकडी करून बंटीकडे पाहत होता. बंटीने किटलीचे झाकण उघडले. तसे त्यातून गरम उफळत्या वाफा बाहेर पडल्या. त्या वाफा पाहूनच चहाचा कडकपणाचा अंदाज येत होता. एका हाताने नरसाळे व दुसऱ्या हाताने चहाची किटली घेऊन तो मंगेशच्या दिशेने येत होता. बंटी, हे काय करतोस यार? मंगेश डोळे विस्फाटून घाबरत बंटीला म्हणाला. सर्वांनी मंगेशला घट्ट पकडून ठेवले होते. साधे हाताचे बोटे हलवणेही मंगेशला अशक्य होते. तो तोंड वासून जीवाची भीक मागत होता. बंटीने नाक दाबले.
त्याच्या तोंडात नरसाळे कोंबले आणि त्यात गरम चहा ओतायला सुरू केले. नरसाळ्यातून चहाचा गरम वाफा बाहेर पडू लागल्या. वेदनेने मंगेश तडफडत होता. आत्मा शांत करण्यासाठी साधे किंचाळणेही आता शक्य नव्हते. नाईलाजाने त्याने पूर्ण चहा गिळला. तसे सर्वांनी त्याला सोडले. दुरून ट्रकचा आवाज येऊ लागला. झपाटलेला ट्रक सुसाट धाब्याच्या दिशेने येत होता. तशी सर्व भूतांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसायला लागली. थोड्याच वेळात होणारा अपघात त्यांच्या निर्जीव शरीराला पण जिवंत आत्म्याला पुष्कळ वेदना देणार होता. त्यांच्या आत्म्याला पुन्हा एकदा मरण यातना सहन करावा लागणार होता. एकूण ढाब्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. ट्रक चालकाने झपाटलेल्या ट्रकचा वेग कमी केला. त्यालाही रोज रोज मरणाची यातना भोगणे असह्य झाले होते. पण हेच तर मृत्यूचं चक्र होतं. आज हे शेवटचे मृत्यूचक्र ठरणार होते. कारण मंगेशचा मृत्यू होताच बंटीला मुक्ती मिळणार होती व बाकीच्या भूतांची बंटीच्या गुलामीतून सुटका होणार होती. फक्त आज सहन कर मित्र, या शेवटच्या मरण यातना आहे. नंतर आपण गुलामीतून मुक्त आहोत. क्लीनर चालकाला हिंमत देत म्हणाला. मृत्यूनंतरही रोज या होणाऱ्या यातना आता नकोशा झाल्या होत्या. पण होणाऱ्या वेदनेसाठी ट्रक चालकाने हिंमत एकवटली आणि ट्रकचा वेग पुन्हा वाढवला. इकडे मंगेश यातनेने टेबलवर विवळत पडला होता. तो टेबलवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता. तो जमिनीवर पसरलेल्या काचावरून रेंगाळत सरपटत धाब्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. तोच त्याच्या हाताला एक फुटकी दारूची बाटली लागली आणि बाटली पाहून त्याच्या डोक्यात एक युक्तीची वीक चमकली. मरण्यापूर्वी चहा पिल्यानंतर सर्व लोक शुद्धीवर होते. रामभाऊ, ते बुलेट सर आणि बंटी सुद्धा. जर मी अपघातापूर्वीच बेशुद्ध झालो तर मी वाचू शकेल. पण ही युक्ती खरंच चालेल का? पण जगायचं असेल तर ट्राय तर करावंच लागेल. कारण मृत्यू तर ठरलेलंच आहे. मरण्यापूर्वी अजून थोडासा त्रास झालं तर काय फरक पडणार आहे? तो विचार करत होता. ट्रक ढाब्याच्या थोड्याच अंतरावर होता. बंटी ढाब्याच्या बाहेर येऊन आनंदाने ट्रककडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळत होते. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. इतके दिवस केलेली प्रतीक्षा आता संपणार होती. त्याचा सूड पूर्ण होणार होता. त्याची शेवटची इच्छा पूर्ण होणार होती. मंगेशची मृत्यू हीच त्याची शेवटची इच्छा होती. इतके दिवस रोज मरण यातना भोगल्यानंतर त्याला आता मुक्ती मिळणार होती. खूप दिवसानंतर त्याच्या वाट्याला सुख आले होते. पण बाकीची भूतं भीतीच्या सावटाखाली होती. टेम्पोवाला त्या रंजनात लपला होता, तर रामभाऊ आणि बुलेट स्वार काउंटरच्या आड. इकडे मंगेशला पळून जायची संधी मिळाली होती. पण त्याच्या अंगात रण शिल्लकच नव्हता. त्याने थरथरत्या हातात ती बाटली उचलली आणि स्वतःच्या डोक्यावर आपटली आणि टण असा आवाज आला. पण मंगेश अजूनही बेशुद्ध झाला नव्हता. त्याला फक्त थोडासा त्रास झाला. तसा बंटी घाबरला. इतका वेळ त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आता संपला होता व त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली होती. तो मंगेशच्या दिशेने धावत ओरडला, नाही, बाटली घ्या त्याच्या हातातून. त्याची सर्व भूतांनी वाकून पाहिले, पण ते मंगेशपासून खूप दूर होते. मंगेश घाबरला. इट्स वर्किंग, म्हणजे मी बरोबर होतो. मंगेश चमकून स्वतःशीच बोलला आणि त्याने सर्व ताकद पणाला लावून ती बाटली स्वतःच्या डोक्यावर फोडून टाकली. बाटलीचे तुकडे तुकडे झाले आणि त्याच्या डोळ्यासमोर चित्र अंधुक झाले. डोकं एकदम सुन्न पडले आणि तो बेशुद्ध झाला. आजूबाजूला कसली तरी चुळबळ होत होती. एक वेगळ्याच प्रकारचा गोंधळ त्याच्या कानी पडत होता. हे समजणे कठीण होते की त्याचे शरीर आपोआप हलत होते की त्याला कोण हलवत होते. डोळे अजूनही बंदच होते, पण डोळ्यावर कोणीतरी टॉर्च चमकवत होते. तोच त्याच्या तोंडावर कोणीतरी पाणी शिंपडले आणि तो शुद्धीवर आला. पुढे काय होईल याचा तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न पडला असेल. ऐका पुढच्या भागात.